तडकती फडकती धडकती चीज करूया काहीतरी. चला आता आपण एका स्पेशल ठिकाणी चाललोय. त्याला मग माणूस आपल्याशी चांगला वागला ना स्वतःलाच चांगलं ना वाटत. आमची किस्मत जेठालालची किस्मत तशी असते, तशी किस्मत आमची आहे. अरे नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग काय नाहीये, मस्तपैकी बारिश म्हणजे पाऊस पडतोय आणि आज सगळ्यांनी मला हॅपी बर्थडे बोला, कारण आज आपला प्रकट दिवस आहे. कसं आहे, इसवी सन 2005 मध्ये 31 जुलै रोजी आपल्या ह्या धर्तीवरती प्रकट झाला होता. तेव्हापासून या धर्तीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स चालू झालेले आहेत. जेव्हापासून आपला प्रकट झाला तेव्हापासून पण चालायचं. आता काय प्रत्येक एव्हरी सिच्युएशन हॅज अ रिझन. त्याच्यामुळं चला आता काहीतरी आपण आज तडकती फडकती धडकती चीज करूया काहीतरी. आता सर्वात पहिले तर आपलं काम म्हणजे आपल्या हनुमान दादांना भेटून येऊया, मंदिरात जाऊया हनुमानाच्या आणि नंतर तुम्हाला भेटतो. चला जस्ट आता हनुमान मंदिरामध्ये आलेलं आहे हनुमान दादांच्या. चला आता मस्तपैकी दर्शन करूया हनुमान दादांचं आणि निघूया. जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंग बली. दर्शन वगैरे झाले. आता आपण आता एका ठिकाणी मस्त ठिकाणी चाललोय, एका स्पेशल ठिकाणी चाललेलो आहे. तुम्हाला व्लॉग मध्ये दाखवतो का आता मला चेहरा दाखवू शकत नाही, कारण मी एखादा छत्री पकडले एखादा मोबाईल, तरी पण तुम्हाला दाखवायला प्रयत्न करतो. असं कसं फ्लिप करतात, झाला फ्लिप. चला आता आपण एका स्पेशल ठिकाणी चाललोय. मी आणि क्षितिज भाऊ दोघंच आहे, कारण आम्हाला दुसरं कोण पार्टनर आहेच नाही. मी ह्याला आणि हो मला, असं दोघं जणांना एकमेकांना दोघंच आहे आम्ही. चला आता निघतो, तर तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो कुठे जाणार आहे आम्ही. चला पण तिथं जाणार आहे, त्यासाठी आपण थोडीशी भाजी वगैरे घेऊया आणि निघूया. भाजी वगैरे घेऊन निघूया. मी जिथे येणार होतो तिथे आम्ही जरासे थोडेसे हे म्हणजे फ्रेश व्हेजिटेबल्स घेऊन आलेले आहे. तर आम्ही आलो इथे गोशाळेमध्ये. गोशाळेमध्ये विषय कसा असतो, गाई गोमातेला जरा म्हणजे एक असतं ना की ट्रीट देणं वगैरे, तर ते आपण करूया आता. चला फीड करत जावा तुम्ही. काय नाही बघा, किती सुंदर आहेत गाय माता. इथं मला वाटतं एक 100 ते 200 इथं गाय असतील. सगळ्यांना आपण फीड करूया. आता कसं माहितीये का मित्रांनो, खूप सुंदर माहितीये का तुम्हाला, गाय आपली माता असते आणि या दादांना पण इज्जत आहे बघा. सगळ्या गायांना फीड झालं पाहिजे बघा. यांचं काय म्हणणं आहे की सगळ्या गायांना फीड झालं पाहिजे बघा. सगळीकडे थोडं थोडं टाकत जावं, म्हणजे कसं विषय नाहीये का. तुम्हाला कधी पण आयुष्यामध्ये जर कुठला चान्स भेटला तर चांगले कामं करायला कधीच म्हणजे हे करू नका, हिचकिचाट करू नका. जसे तुम्ही वाईट कामं करता ना तसे चांगले कामं पण करत जावा. चला आता झालंय आपलं सुंदर आणि किती गोड आहेत बघा ना गाई. सगळ्या किती मस्त गाई आहेत यार, किती भारी वाटतं यार. असं म्हणजे कशा आहेत, म्हणजे तुम्ही त्यांना जेवढं जीव लावाल ना तेवढं ते तुम्हाला जीव लावाल. एखाद्या वेळेस तुम्ही माणसाला जेवढं जीव लावाल ना त्याच्या तुम्ही प्राण्यांना जीव लावा, ते तुम्हाला तेवढंच जीव लावणार. भले त्यांचे वय वर्ष कमी असतं, पण ते जेवढ्या वेळ पण जगतील तेवढ्याच तुम्हाला ते जीवच लावणार. त्यामुळे कधी पण ना म्हणजे असं प्राण्यांवर प्रेम करत जावा. माणसांपेक्षा घाण प्राणी कोणच नाही या जगावर, आणि गायपेक्षा चांगला प्राणी कोणच नाहीये. तर बघा हे तुम्हाला सांगतो मी खांदा कॉलनीमध्ये, आसोडगाव मधून तुम्ही लेफ्ट मारला ना बस डेपोच्या महागच आहे. तर कोणाला यायचं असेल इथं फीडिंग वगैरे करायला गायींना तर नक्की या इथे. चला विषय असा आहे की एखादा माणूस आपल्याशी चांगला वागला ना, काय स्वतःलाच चांगलं ना वाटत मला. काय माहित का, अरे मला पण असं वाटतं सवय आहे आपल्याला. म्हणजे एखादा माणूस जर आपल्याला म्हणजे व्हॅल्यू देतो कधी कधी किंवा काय म्हणजे असं काय सगळे असं म्हणजे हे करतात ना, म्हणजे स्वतःला तेवढ्या इज्जतीची सवय नाही रे आपल्याला कधी. ते आजोबा पण किती आपले मागे लागत होते, हे करा पाया पडा. मलाच कस तरी वाटत होत. ते आजोबा पण ना, तिथे आजोबा होते मित्रांनो, सांगतो तुम्हाला. तिथे एक आजोबा होते, आम्ही ते फीडिंग करत होतो तिथे आजोबा होते, वयस्कर आजोबा होते, चांगले होते आजोबा बिचारे. पण ते आम्हाला सांगत होते रे की इकडे हे करा, तिकडे ते करा. मग म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की म्हणजे चांगलं नाही वाटत की समजतं ना तुम्ही म्हणजे असं हे करतात ते लोक. ठीक आहे, जाऊ दे आता, काय चालायचं, सगळ्याच गोष्टी आहेत.
जगामध्ये, पण तेवढी इथं त्याची सवय नाही आहे आम्हाला. माइंड इट. आम्ही आलो इथं खांदा कॉलनीच्या आपल्या शिव मंदिर मध्ये. म्याव म्याव. अरे बिल्ला भाई म्याव म्याव. कसं कसला बघतोय बघ ह्यो. म्याव म्याव म्याव. चला मित्रांनो आता आम्ही शिव मंदिरात जाऊया. शिव मंदिराचं हे तलाव आहे, बऱ्याच लोकांना माहित असेल खांबा कॉलनीतलं शिव मंदिर. मित्रांनो हे सगळे करण्याचं एक रिझन काय माहितीये का तुम्हाला? माहितीये श्रीमंताला काय बोलतो आपला, की जेव्हा तुम्ही 100 रुपये कमवत असाल तर त्यातले 10 रुपये तुम्हाला देता आले पाहिजेत कोणाला तरी. कसं 100 मधून तुम्ही 10 रुपये जर दिले तर तुमच्याकडे 90 रुपये आहेत, तुम्हाला एवढा फरक नाही पडणार. पण तुम्ही ज्याला 10 रुपये देताय त्या 10 रुपयाने त्याची लाईफ बदलू शकते, किंवा त्या 10 रुपयाने त्याची म्हणजे जिंदगी बदलू शकते, किंवा त्याचं चांगलं होऊ शकतं, असा विषय असतो. आणि त्याच्यात तुम्हाला दुवा पण भेटतात. का की तुमच्याकडे 90 रुपये आहेत, तुम्हाला तर असं काही फरक पडणार नाही, तर ते 10 रुपये देण्याची तुमच्या ताकद असायला पाहिजे. म्हणून हे सगळ्या गोष्टी करत जावा, चांगल्या गोष्टी आहेत. पैसा कोण वर घेऊन जाणार नाही, सगळे कमवून इथं सोडून देणार आहेत, तर थोडीशी मदत दुसऱ्यांना पण करा. चला आता मंदिरात दर्शन घेतो. आमची किस्मत, जेठालालची किस्मत तशी असते, तशी किस्मत आमची आहे. जस्ट चांगला निघालो तो चांगला दिवस चालू झालता. मस्तपैकी मंदिरात गेलो, परत गोशाळेत गेलो, परत याच्या मंदिरामध्ये गेलो, शिवजीच्या मंदिरात गेलो. पण आमची लाईफ चांगली असेल तर ना, तरीच बोललो एवढं चांगलं कसं काय व्हायला लागले आज आपल्यासोबत. ठीक आहे बर्थडे माहिती आहे, पण बर्थडे तर दिवसच आहे ना, एवढं काय चांगलं व्हायला लागलंय. तवर थांबलो होतो सिग्नलला, आले आरटीओने कारला चलन मारला. नो हेल्मेट नो लायसन, सगळ्यांना चलन काढलेला आपला. लायसन वाला कसला भाग. आता मी माझं लायसन कसं दाखवतो? लायसन्स नाही काढला वाटते ते. लायसन्स नसेल काढला, हेल्मेटचं तर चलन काढला, तर तो चलन आपल्याला घरी जाऊन चेक करायला लागेल. जाऊ दे आता काय. फा झालं आपलं. केक बघा काय नाव टाकलं, केक वर काय नाव टाकलं? युट्यूबर. युट्यूबर झालं ना अजून, आपण पण नाव काय टाकलं युट्यूबर डायरेक्ट. झाले ना 300 फॉलोवर, झाला युट्यूबर. थोडेसे 300 आपण करायचं आपल्याला, सबस्क्राईब करायचे आणि लाईक पण करा व्हिडिओ. चला टाकूया काय. इतना क्या घाई है, पनवेल जाने क्या. काहीतरी नवीन फ्लेवर आणलाय क्षितिजनं. तर मित्रांनो आता पेट पूजा झालेली आहे, मस्तपैकी पार्टी वगैरे झालेली थोडीफार. इथं सिल्वर स्पून मध्ये आम्हाला थोडीशी पार्टी केलेली आहे. तर चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. चला येतो, बाय बाय, लव्ह यू. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. चला अरे बाय, चला चला बाय बाय, जय हिंद. सबस्क्राईब